तर समस्त खोपर गावातील माझ्या ग्रामस्थ बंधू आणि भगिनीनो आणि माझ्या परमप्रिय विद्यार्थी मित्रांनो, अब बसतो का? असं तर समस्त खोपर गावातील माझ्या ग्रामस्थ बंधू आणि भगिनीनो आणि माझ्या परमप्रिय विद्यार्थी मित्रांनो, अरे गपकी, जीव जातोय तुझा, हाणू का? गप. असं तर आज आपल्या ग्रामस्थील लोकांच्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी चोप दसरा. तर अशा अध्यक्षांची चरणे कमळे आपल्या गावाला लागली, हे आपले परम भाग्य. पूर्व पुण्याई चपळ असल्याशिवाय असा योग येत नाही. आजच्या पाहुण्यांविषयी मी काय बोलावे, त्यांच्याविषयी मी बोलले म्हणजे सूर्याने काव्यापुढे चमकण्यासारखं आहे. त्यांचा यशो बिंदून दुन 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 गंग गंग चुंबन पर्यंत पोहोचलेला आहे. आजचं हे अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांना कितीतरी अपरंपार आणि परिश्रम आणि करावे आणि लागलेले आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, यज्ञो तो देवता. आणि रामदास स्वामी म्हणतात, असाध्य ते साध्य करिता प्रयास, कारण अभ्यास तुका म्हणे. आजच्या या अध्यक्षांना मी तर बुकलून काढते ना, नाही बुकलून काढ त्याला, मागासपासून बोलूच द्याय ना, हान त्याला, हान एक. असो तर इतिहासाच्या थोर परंपरेतले बाजी फसलकर असतील, बाजी प्रभू देशपांडे असतील आणि त्यांच्याच परंपरेतले हे नुसते देशपांडे असतील, यांनी उदार अशी ग्रंथरचना केलेली आहे. पण त्याबद्दल सांगून मी आपला काळ विपर्यास करू इच्छित नाही. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, करावी स्तुती परमेश्वराची, करू नये व्यर्थती वानराची. तर आजच्या अध्यक्षांबद्दल मी आपलं 2 शब्द संपवतो आणि हे भाषण इथेच आटोपतो घेतो. तू उद्या रांडच्या शाळेत ये, नाही तुला बुकलून काढला तो. असो ये.